गडी बेगम म्हणजे आदिलशाहची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झालं पगार, कुणी घेईना पुढकार, साऱ्यांनीच मानली हार. तितक्यात एक सरदार उठला आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. जिथं जात धनुष सैतान, खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकस चिरडून. कौतिक झालं दरबाराचं, खान निघाला मोठ्या दुर्बीत. त्याचं घोड दळ पायदळ, फौज फाटाले अंगीचं बळ, पाळणारा कापतो चळचळ. कोण रोखणार हे वादळ, इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मोठी बरं, चिंतेत पंथ सरदार, अशा या वाघिणीचा त्यो छावा. अशा त्या वाघिणीचा त्यो छावा, डोक्यात गणी विकावा, भेटीचा धडला सांगावा. प्रतापगडावर ठरल्याप्रमाणे खानानं हसत कबूल केला आणि दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, नाही त्याची जाण शिवाजीराजाच्या करमणुकीची, नाही त्याची जाणीव शक्तीची, त्याची नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची, हजी करील काही कल्पना युक्तीची, हजी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार नाव घातला होता. भेटीसाठी छान